नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा आपला टॉपिक आहे ट्रान्सव्हर्सल, छेदिका. या व्हिडिओमध्ये आपण छेदिका आणि छेदिकेमुळे होणारे कोन, अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल, या घटकावर चर्चा करणार आहोत. तर पहा, छेदिका कशाला म्हणायचे, ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणायचे. आता आपण फिगर जर पाहिली तर फिगरमध्ये लाईन एल इंटरसेक्ट लाईन एम अँड लाईन एन इन टू डिस्टिंक्ट पॉइंट ए अँड बी. रेषा एल ही रेषा एम आणि एनला दोन भिन्न बिंदूत छेदते. यापूर्वी आपण कन्सेप्ट पाहिलेली होती, कॉन्करंट लाईन. आणि कॉन्करंट लाईन्समध्ये दोनपेक्षा अधिक रेषा एकमेकींना एकाच बिंदूत छेदत होत्या. आपण छेदिका कशाला म्हणतोय पहा, जेव्हा दोन रेषांना एखादी रेषा दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला आपण छेदिका म्हणणार आहे. मग आता छेदिकेची डेफिनेशन कशी करता येईल. आता या फिगरमध्ये जर पाहिलं तर लाईन एल इंटरसेक्ट लाईन एम अँड लाईन एन इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ एम अँड लाईन एन. एम आणि एनच्या या दोन लाईनची एल काय आहे म्हणू शकतो आपण, ट्रान्सव्हर्सल असं म्हणू शकतो. डेफिनेशन तयार करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की इफ अ लाईन इंटरसेक्ट्स गिवन टू लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स देन दॅट लाईन इज कॉल्ड अ ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज टू लाईन्स. म्हणजे एखादी रेषा दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर तिला आपण काय म्हणणार आहे, तर छेदिका म्हणजेच ट्रान्सव्हर्सल असं म्हणणार आहे. म्हणजे आता मराठीतून व्याख्या सांगायची झाली तर अशी सांगता येईल आपणाला की जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात. आता यानंतर आपण पाहणार आहोत की अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल, छेदिकेमुळे तयार होणारे कोन. या ठिकाणी आपण पहा की रेषा एम आणि रेषा एन ची एल ही छेदिका आहे असं जर म्हणलं तर या छेदिकेमुळे बिंदू ए आणि बिंदू बी या दोन बिंदूजवळ किती कोन तयार होतात, प्रत्येक बिंदूजवळ 4 कोन तयार होतात. म्हणजे या ठिकाणी 8 कोन तयार होतात. म्हणजे 4 पेयर्स या ठिकाणी मिळतात आपल्याला. तर त्या प्रत्येक पेयरच्या बाबतीमध्ये आपण त्यांना काय म्हणायचे, त्यांचे गुणधर्म काय असतात यावर आपण पुढे चर्चा करू. तर या ठिकाणी पहा, अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल, छेदिकेमुळे होणारे कोन. आता आपण जर फिगर पाहिली तर फिगरमध्ये आपण या ठिकाणी लाईन पी क्यू, लाईन ए टी, या ठिकाणी या इंटरसेक्टिंग पॉइंटला एम एन अशी नावं दिलेली आहेत, जेणेकरून आपणाला अँगलची नावं लिहायला सोपं जाईल. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीची जी काही पेयर आहे, जोडी आहे, ती कोणती आहे तर करस्पॉन्डिंग अँगल्स, संगत कोन. आता संगत कोन आपण कशाला म्हणतोय. आता या ठिकाणी मी यापूर्वी उल्लेख केला की बिंदू एम आणि एन जवळ या ठिकाणी आपणाला 8 कोन मिळतात. म्हणजे 4 जोड्या मिळतात. त्यापैकी नेमक्या कोणत्या जोड्या या संगत कोनाच्या जोड्या असतील. आता या ठिकाणी डेफिनेशनकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की इफ द आर्म ऑन ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेयर of angles
म्हणजे कोणाची अशी जोडी घ्यायची आपणाला या ठिकाणी की त्यांची ट्रान्सवर्सल वरची जी काही भुजा आहेत, ट्रान्सवर्सल छेदिकेवरील ज्या काही त्या कोणाच्या भुजा आहेत, आर इन दी सेम डायरेक्शन, त्या एकाच दिशेमध्ये असतील. अँड दी अदर आर्म आर ऑन दी सेम साइड ऑफ ट्रान्सवर्सल, देन इट इज कॉल्ड अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. खरं पाहिलं तर डेफिनेशन पाठ करत बसण्यापेक्षा आपणाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला फिगर समोर आल्यानंतर करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर सांगता येणं गरजेचं आहे. तुम्ही डेफिनेशन तुमच्या लँग्वेजमध्ये, तुमच्या भाषेमध्ये करू शकता, काय अडचण नाही. तर या ठिकाणी पहा की असे कोण, या ठिकाणी आपणाला अशी पेअर पाहायची की ज्या दोन कोणांच्या भुजा ज्या छेदिकेवर आहेत त्या एकाच दिशेमध्ये असाव्यात. मग आता या ठिकाणी आपण AMP हा एक कोन घेतला आणि MNR हा जर कोन घेतला तर या दोन कोनामध्ये, या दोन कोनाच्या छेदिकेवर असणाऱ्या, ट्रान्सवर्सलवर असणाऱ्या ज्या काही आर्म आहेत, भुजा आहेत, त्या एकच डायरेक्शन दाखवतात. रे NM और रे NE. त्याच पद्धतीनं दुसऱ्या ज्या भुजा आहेत त्या या ट्रान्सवर्सलच्या वन साईडला, येटी या ट्रान्सवर्सलच्या एकाच बाजूला या दोन्ही भुजा, एका कोणाची एक भुजा रे MP आणि दुसऱ्या कोणाची रे NR या एकाच बाजूला आहेत. मग अशा कोणाच्या किती जोड्या या ठिकाणी मिळू शकतील? या ठिकाणी पहा आपण की AMP हा कोन घेतला, दुसरा कोन MNR हा घेऊ शकतो. याच पद्धतीनं आपण जर विचार केला तर हा PMN आणि RNT हा दुसरा कोन घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी किती जोड्या निघू शकतात? तर पहा, हे आपण त्याची डेफिनेशन पाहिली. समजा आपण त्यालाच मराठीमध्ये सांगायचं झालं तर असं म्हणू शकतोय आपण, ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवितात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी संगत कोनाची जोडी असते. मग आता अशा किती जोड्या आहेत? समजा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहा, ही पहिली जोडी आपणाला ही मिळेल, अँगल AMP आणि अँगल MNR हा अँगल मिळेल, ही एक जोडी मिळेल. आता अशीच दुसरी कोणती जोडी संगत कोणाची मिळेल, करस्पॉन्डिंग अँगलची दुसरी जोडी कोणती मिळेल? आता या ठिकाणी पहा की समजा आपण या ठिकाणी हा कोन घेतला PMN आणि RNT. आता या दोन कोनाच्या बाबतीमध्ये ज्या काही याचे ट्रान्सवर्सल वरचे आर्म आहेत, छेदिकेवरील भुजा आहेत, या एकच दिशा दाखवितात आणि इतर ज्या दोन भुजा आहेत या त्या छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत. म्हणून आपली दुसरी जोडी कोणती असेल, दुसरी पेअर कोणती असेल, तर अँगल PMN अँड अँगल RNT ही दुसरी पेअर असेल. आता अशा आणखीन काही पेअर या ठिकाणी मिळतील का? तर आपण आता काय करू, त्या ट्रान्सवर्सलच्या राईट हँड साईडला जाऊ आणि राईट हँड साईडला गेल्यानंतर आपणाला हा AMQ आणि MNS हे दोन अँगल त्याच पद्धतीचे मिळतील. म्हणजे हे सुद्धा दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स असतील. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी QMN आणि SNT ही सुद्धा करस्पॉन्डिंग अँगलची जोडी असेल. म्हणजे ज्यावेळी दोन रेषांना एक छेदिका छेदते त्यावेळी संगत कोनाच्या एकूण आपणाला 4 जोड्या मिळतील. किती जोड्या मिळतील? 4. आता त्याच पद्धतीनं दुसरे अँगल, आता दुसऱ्या जोड्या या ठिकाणी पहा की समजा आपण आता आंतरकोन कशाला म्हणायचे,
आपण ज्या पद्धतीनं संगत कोनाच्या किती जोड्या येतात, संगत कोन कशाला म्हणतात, हे पाहिल्यानंतर यामध्ये दुसऱ्या जोड्या मिळतात, त्याला आपण आंतरकोनाच्या जोड्या म्हणतो किंवा इंटिरियर अँगल्स असं म्हणतो. आता या ठिकाणी पहा, फिगरमध्ये जर आपण पाहिलं तर फिगरमध्ये जे काही या ठिकाणी वेगवेगळ्या कोनांच्या जोड्या मिळतात त्यापैकी कोणत्या जोड्यांना कोणत्या पेयर या इंटिरियर अँगलच्या पेयर आहेत. आता त्याच्या डेफिनेशनकडे जर सुरुवातीला आपण पाहिलं तर डेफिनेशन काय सांगते, मग त्या डेफिनेशन प्रमाणे कोणत्या कोनाला आम्ही आंतरकोन म्हणणार आहोत. अ पेयर ऑफ अँगल्स which are on the same side of the transversal, म्हणजे अशा पेयर घ्या की ज्या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला असाव्यात. अ पेयर ऑफ अँगल्स which are on the same side of the transversal and inside the given lines, त्या दोन लाईनच्या आतील अंगास असावे. म्हणजे या ठिकाणी आपण कोणते कोन सांगू शकतोय, या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला आणि या दोन रेषांच्या आतील अंगास, इनसाइड दी गिव्हन लाईन्स, म्हणजे अँगल PMN आणि दुसरा अँगल आपण सांगू शकतो RNM. त्याच पद्धतीनं आपण राईट हँड साईडला विचार केला तर अँगल QMN आणि अँगल SNM और MNS या ज्या दोन पेयर आहेत या इंटिरियर अँगलच्या पेयर आपल्याला मिळू शकतात. म्हणजे आता यालाच आपण मराठीतून त्याची डेफिनेशन किंवा त्याची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी म्हणता येईल की ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत ती जोडी आंतरकोनाची जोडी असेल. आता या ठिकाणी आंतरकोन ही थोडं प्रिंटिंगमध्ये चूक झालेली, ते समजून घ्या. मग आता या ठिकाणी पेयर कोणत्या असतील, मग या ठिकाणी पहा, समजा आपण या ठिकाणी आंतरकोनाच्या जोड्या दाखवल्या तर ही पहिली जोडी मिळेल आपल्याला, अँगल PMN अँड अँगल RNM, ही पहिली जोडी मिळेल किंवा त्यालाच आपण MNR असंही म्हणू शकतो. त्याच पद्धतीनं दुसरी कोणती जोडी या ठिकाणी मिळेल आपणाला, अँगल QMN अँड अँगल SNM और MNS, ही दुसरी जोडी मिळेल. आता यापेक्षा वेगळी आंतरकोनाची किंवा इंटिरियर अँगलची पेयर आपणाला मिळेल का, मिळणार नाही. मग आपण सांगू शकतो की दोन रेषांना जेव्हा एक छेदिका छेदते त्यावेळी आंतरकोनाच्या दोन जोड्या मिळतात. संगत कोनाच्या किती जोड्या मिळाल्या होत्या, 4. आंतरकोनाच्या किती जोड्या मिळतात, 2. आणि त्याच पद्धतीनं आपण तिसरा यामधला टाईप पाहणार आहे, तो आहे अल्टरनेट अँगल्स विथ क्रम कोन. आता अल्टरनेट अँगलच्या किती पेयर या ठिकाणी मिळतात पहा, आणि कशाला अल्टरनेट अँगल आपण म्हणतोय. आता ही जर फिगर पाहिली तर फिगरमध्ये या ठिकाणी अल्टरनेट अँगल्स कशाला म्हणायचं हे आधी समजून घ्या, त्याच्यानंतर आपण त्या अल्टरनेट अँगल्सच्या पेयर किती मिळतात हे नंतर पाहणार आहे. तर या ठिकाणी पहा, पेयर ऑफ अँगल्स विच आर ऑन दी अपोजिट साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, अशा कोनाच्या जोड्या घ्या की ज्या त्या ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साइडला असाव्यात. अँड देअर आर्म्स ऑन दी ट्रान्सव्हर्सल, आणि त्या कोनांच्या भुजा काय दाखवतात, शो अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड अ पेयर ऑफ अल्टरनेट अँगल्स. म्हणजे कोनाची अशी जोडी घ्या, अशी पेयर घ्या
की विच आर ऑन द अपोजिट साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, जी त्या ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साइडला आहे, आणि त्यांच्या भुजा देअर आर्म्स ऑन ट्रान्सव्हर्सल, छेदिकेवरच्या ज्या त्यांच्या ज्या काही भुजा आहेत, शो अपोजिट डायरेक्शन्स, त्या विरुद्ध दिशा दाखवणाऱ्या असाव्यात. तर आता या फिगरमध्ये अशा व्युत्क्रम कोनाच्या किती जोड्या मिळतील की ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवितात, ती जोडी व्युत्क्रम कोनाची जोडी असते, म्हणजे अल्टरनेट अँगल्स असतात. आता या ठिकाणी पहा की समजा आपण हा PMN हा अँगल घेतला आणि दुसरा MNS हा अँगल घेतला, तर या दोन अँगलमध्ये हे दोन अँगल कसे आहेत, विरुद्ध बाजूस आहेत, आणि त्यांच्या छेदिकेवरच्या ज्या काही भुजा आहेत, या छेदिकेवरील भुजा काय करत असतील, विरुद्ध दिशा दाखवत असतील. म्हणजे या PMN या अँगलमध्ये MT हा रे असेल एक आर्म आणि दुसरा असेल MP, परंतु फक्त आपण या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल वरील आर्म पहा, आणि हा जो दुसरा जो अँगल मी या ठिकाणी दाखवायलो MNS, त्याची भुजा कोणती असेल, N रे NA, किरण NA, विरुद्ध दिशा दाखवतात, विरुद्ध अंगास आहेत. मग असे कोन कोणते असतील, अल्टरनेट अँगल्स असतील, व्युत्क्रम कोन असतील. मग आता याच्यामध्ये आपणाला आणखीन एक सांगता येईल की इंटेरियर अल्टरनेट अँगल्स अँड एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स, आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. तर पहा या ठिकाणी इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, अँगल्स ॲट द इनर साइड ऑफ लाईन्स, या दिलेल्या दोन रेषांच्या आतील अंगास असणारे आणि ही वर डेफिनेशन मध्ये दिलेली कंडिशन पूर्ण करणारे कोण कोणते असू शकतात. तर या ठिकाणी पहा, अँगल PMN अँड अँगल MNS ही पहिली पेयर असेल, कोणती, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आंतरव्युत्क्रम कोनाची पहिली जोडी असेल अँगल PMN अँड अँगल MNS. ठीक आहे. त्याच पद्धतीने सेकंड पेयर कोणती मिळू शकेल, तर या ठिकाणी पहा, अँगल QMN अँड अँगल MNR ही दुसरी जोडी मिळेल. आता या ठिकाणी कधी कधी आपण म्हणतो की ज्यावेळी N सारखी फिगर मिळते, Z सारखी फिगर मिळते, तेव्हा त्या Z मध्ये जे काही दोन कोन मिळतात किंवा N मध्ये मिळतात, त्यावेळी त्यामधील कोन आपण या ठिकाणी अल्टरनेट अँगल्स आहेत असं म्हणू शकतोय. आता Z हे उलट असेल, N उलट असेल, हा भाग वेगळा, आपण फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. आता या ठिकाणी पहा की इंटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या दोन पेयर या ठिकाणी मिळालेले आहेत. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी पाहू की एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स बाह्य व्युत्क्रम कोन. आता बाह्य व्युत्क्रम कोन कोणते असू शकतील, अँगल्स ॲट द आउटर साइड ऑफ लाईन्स, त्या दोन रेषांच्या बाहेरील बाजूस असणारे. मग आता कुठला अँगल घेता येईल आपणाला, AMP हा जर अँगल घेतला तर आपणाला त्याचा अल्टरनेट अँगल कोणता घ्यावा लागेल, TNS हा घ्यावा लागेल, विरुद्ध अंगास पाहिजेत.
म्हणून या ठिकाणी आपण समजा या ठिकाणी अँगल घेतला AMP, त्याचा एक्सटिरियर अल्टरनेट अँगल कोणता असेल SNT. म्हणून पहिली पेयर मिळेल आपल्याला अँगल AMP अँड अँगल TNS और SNT. तर पहा, मी यापूर्वी उल्लेख केला की तुम्हाला डेफिनेशन पाठ आहेत किंवा नाहीत याला खूप महत्त्व नाही. तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स असतील, इंटिरियर अँगल्स असतील किंवा अल्टरनेट अँगल्स असतील, त्याच्या पेयर ओळखता येणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि याचाच जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडवल्यानंतर सरावाने या गोष्टी येतात, अवघड काहीही नाही यामध्ये. आता त्याच पद्धतीनं बाह्य व्युत्क्रम कोनाची दुसरी कोणती जोडी मिळू शकेल, तर आपण AMQ घेतला तर या ठिकाणी कोणता कोन घ्यावा लागेल, RNT. म्हणजे अँगल AMQ अँड अँगल RNT ही आपली सेकंड पेयर असेल एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्सची. अँगल AMQ अँड अँगल RNT. तर अशा पद्धतीनं व्युत्क्रम कोनाच्या किती जोड्या मिळू शकतात, एकतर आंतरव्युत्क्रम कोनाच्या 2 जोड्या मिळू शकतील आणि बाह्य व्युत्क्रम कोनाच्या 2 जोड्या मिळू शकतील. आता याचे जे काही गुणधर्म आहेत हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत की ज्यावेळी या दिलेल्या 2 रेषा परस्परांना समांतर असतात, पॅरलल लाईन्स असतात, आणि पॅरलल लाईनची जर ट्रान्सव्हर्सल दिलेली असेल तर त्यावेळी करस्पॉन्डिंग अँगल्स असतील, इंटिरियर अँगल्स असतील किंवा अल्टरनेट्स अँगल्स असतील, यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.